थीमॅटिक फंड्स म्हणजे निरंजन हा पण एक इक्विटी म्युच्युअल फंडांमधलाच प्रकार आहे. सेबीनी काही कॅटेगरीज अलाउड केल्यात, त्याच्यात थीमॅटिक फंड्स पण अलाउड केलेले आहेत. विशिष्ट सेक्टर्स म्हणजे अगदी एकच सेक्टर नाही तर आपण म्हणू शकतो 3-4 सेक्टर्स मधले स्टॉक्स याच्यात अंतर्भूत होतात आणि त्या थीमॅटिक फंडांमार्फत मग गुंतवणूकदार थोडा नॅरो सेगमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो. सो गेल्या 2 वर्षांमध्ये या थीम्सनी पण खूप चांगला परतावा दिलेला आहे. जवळपास 25 ते 30% घरात आहे. अशा थीम्स मागे चाललेल्या आहेत आणि त्या थीम्स आहेत त्या अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देतात की त्या निफ्टीपेक्षा अधिक परतावा देतात काही कालावधीत. आपण ह्या गोष्टी बघणं महत्वाचंच आहे की व्हॅल्युएशन काय असतील आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. सामान्य गुंतवणूकदारांना देखील नाही, अनेकदा डिस्ट्रीब्युटर्सना देखील नाही. म्हणूनच थीमॅटिक फंड्स हे कधीही तुमची कोर स्ट्रॅटेजी नसावी. सध्या मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे शेअर बाजारात टोकाचे चढ उतार दिसत असले तरी या युद्धातही काही क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसतेय का? या अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांना थीमॅटिक फंड्स म्हणतात का? हे थीमॅटिक फंड्स हे इक्विटी म्युच्युअल फंडांपेक्षा कसे वेगळे असतात आणि सध्याच्या एकूण अस्थिर काळाचा विचार केला तर थीमॅटिक फंड्समध्ये गुंतवणूक करणं ही अपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठी संधी आहे का खूप मेजर रिस्क आहे? या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. विषय महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बक्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर CA विपुल शहा. नमस्कार विपुल, मनापासून स्वागत आहे. आणि विषय महत्वाचा आहे. थीमॅटिक फंड्स ऐकून माहिती आहेत पण त्याचे बेसिक्स माहिती नाही आहेत आणि ते जाणून घेणं आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे असं वाटतंय. त्यामुळे सुरुवातीच येते की थीमॅटिक फंड्स म्हणजे नेमकं काय? थीमॅटिक फंड्स म्हणजे निरंजन हा पण एक इक्विटी म्युच्युअल फंडांमधलाच प्रकार आहे. सेबीनी काही कॅटेगरीज अलाउड केल्यात, त्याच्यात थीमॅटिक फंड्स पण अलाउड केलेले आहेत. सेबीनी बऱ्याच गोष्टी स्पेसिफाय केल्यात. आता हे थीमॅटिक फंड्स काय करतात तर काही विशिष्ट थीम्समध्ये गुंतवणूक करतात. मग त्या थीम्स या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओपेक्षा नक्कीच नॅरो असतील. मग त्या कदाचित आता डिफेन्स आहे, मग तू आता युद्धाची चर्चा केली म्हणून चटकन समोर येणारी थीम म्हणजे डिफेन्स आहे. आणि गंमत म्हणजे जसं तू म्हटलास तसं की काही थीम्सनी खूप चांगलं केलं. तर गेल्या 2 वर्षात निफ्टीचा वार्षिक परतावा साधारण 10-11% असेल. तर डिफेन्स थीम्सवरती जे काही फंड्स आहेत, म्हणजे याच्यात मी उदाहरण म्हणून नाव देतो, याचा अर्थ ते रेकमेंडेशन समजलं जाऊ नये, पण HDFC डिफेन्स फंडांनी जवळपास 35 ते 40% वार्षिक वार्षिक दिलेला आहे. बरं. सो अर्थात आता सगळ्यांनाच माहिती आहे आणि युद्धात ज्या प्रकारे आता अण्वस्त्र किंवा अण्वस्त्र नाही पण कदाचित युद्धात इतर काही मिसाईल्स आणि सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. तर नॉर्मली लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक क्रिएट केला जातो आणि मात्र 10-15 दिवसांच्या युद्धात ट्रम्प यांनी अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. तर असं म्हटलं जातं की त्यांना ती परत तो सगळा स्टॉक रिप्लेनिश करायला 8 ते 10 वर्ष लागतील. मग एक विजिबिलिटी तयार झाली त्या डिफेन्स थीममध्ये, म्हणजे त्या कंपन्यांना रेग्युलर ऑर्डर बुक दिसतंय. मग त्यांचे PE पण आता नक्कीच फार वरच्या लेवलला गेले. पण अशा गोष्टी घडतात. सो एक विशिष्ट थीम येते. पूर्वी तशी आपल्या इथे 2004 ते 8 इन्फ्रास्ट्रक्चर थीम चालली होती. सो अशा काही गोष्टी आहेत की विशिष्ट सेक्टर्स म्हणजे अगदी एकच सेक्टर नाही तर आपण म्हणू शकतो 3-4 सेक्टर्स मधले स्टॉक्स याच्यात अंतर्भूत होतात आणि त्या थीमॅटिक फंडांमार्फत मग गुंतवणूकदार थोडा नॅरो सेगमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो. सो असं म्हणू शकतो एक डायव्हर्सिफाईड फंड हे आपण एक प्रकारे म्हणू की आपण म्हणतो ना, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. सो डायव्हर्सिफाईड फंड हे त्या टाईपचं आहे की यू आर ऍक्च्युअली डायव्हर्सिफाईंग अक्रॉस थीम्स, अक्रॉस सेक्टर्स, आणि मग तुम्हाला काय मिळतं तर इंडेक्स रिटर्न्स काइंड ऑफ बेंचमार्क मिळू शकतं. व्हेअरएज थीमॅटिक फंड्समध्ये तुम्ही खूप नॅरो सेट ऑफ सेक्टर्समध्ये गुंतवणूक करता. या ज्या थीम्स आहेत मग या नेमक्या कशा ठरतात? म्हणजे सध्याच्या पॉलिटिकल सिच्युएशन्सवरनं ठरतात, मार्केट कंडिशन्सवरनं ठरतात का कोणतं सेगमेंट काय वर्क करतं त्याच्यावरनं ठरतात? आता जिओपॉलिटिकल सेगमेंटवरती पण हे ठरू शकतं. आता एक वेगळ्या प्रकारे की China+1 म्हणजे दिस क्रिएटेड अ मॅन्युफॅक्चरिंग थीम. म्हणजे China+1 काय तर चायनाला अल्टरनेट काहीतरी पाहिजे आणि मग कोविड नंतर लोकांना हे अनुभव आला आणि चायनावरची डिपेंडन्सी लक्षात आल्यानंतर कंपन्यांनी सुद्धा डायव्हर्सिफिकेशन सुरू केलं. मग नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून भारताचा विचार केला जाऊ लागला. मग त्यातून मॅन्युफॅक्चरिंग थीम उदय आले. मग मॅन्युफॅक्चरिंग थीम मध्ये अनेक गोष्टी मॅन्युफॅक्चर होतात. इट इज आता US मध्ये डॉमिनंट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे ऑटो आहे. तर भारतात पण ऑटो आहे पण इतरही मॅन्युफॅक्चरिंग गोष्टी, आता जसं
मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा पण आपल्या इथे फार मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग किंवा असेंब्लिंग व्हायला लागलेलं आहे. सो या गोष्टी घडतात की एखादा जिओपॉलिटिकल सिच्युएशन म्हणू किंवा सामाजिक ट्रेंड असू शकतो, किंवा एक सामाजिक ट्रेंड म्हणजे एक वेगळ्या अर्थाने ईव्ही हा पण एक ट्रेंड आहे. म्हणजे ग्लोबली सगळीच जण एनर्जी कॉन्झर्वेशनकडे किंवा अल्टरनेट फ्युएल्सकडे जायला लागलेत. मग त्यातून ईव्हीच्या थीमचा उदय आला. मग आता ईव्ही थीम आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती फक्त एकच अगदी ईव्ही ऑटोज एवढं नाही, तर त्याला लागणाऱ्या सगळी इकोसिस्टीम, मग बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स असतील, अजून काही पार्ट्स मॅन्युफॅक्चरर्स असतील, ते पण त्याच्यात अंतर्भूत होतील. सो याच्या व्यतिरिक्त काही फॅशनचे ट्रेंड्स येऊ शकतात, म्हणजे एक कन्झम्पशन थीम येते. मग त्याच्यात परत डिस्क्रिशनरी कन्झम्पशन स्पेसला किंवा तिथे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. मग अगदी त्याच्यात एसी सुद्धा त्याच्यात एक प्रकारचा भारतासारख्या देशात ती आता लक्झरीकडून नेसेसिटीचा प्रवास आहे. हा अगेन एक ट्रेंडच झाला. मग डिस्क्रिशनरीमध्ये अनेक गोष्टींकडे किंवा अगदी म्हणशील तर तरुणांकडे आता बाईक, हायर सीसीच्या बाईक घेणं हा एक ट्रेंड आलेला आहे. सो हा कन्झम्पशन मध्ये फिट होतो. मग तो फक्त इव्हन आता नवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हा प्रकार त्या थीम मध्ये येऊ शकतो. मग त्याला फायनान्स करणारी कंपनी म्हणजे बजाज फायनान्स ही समजा पर्सनल या सगळ्या गोष्टींसाठी फायनान्स पुरवत असेल, तर त्यासारख्या कंपन्या देखील या ट्रेंडचा पार्ट होऊ शकतात. सो अशा प्रकारे त्या थीम्स उदयाला येतात. आणि जिओपॉलिटिकल सिच्युएशन म्हणून आपण जसं म्हटलं तसं सामाजिक ट्रेंड असू शकतो, एखादी स्पेशल सिच्युएशन असू शकते की त्यामुळे सुद्धा ते उदयाला येऊ शकतात, किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मेकिंग मधनं पण एक गोष्टीचा पुश मिळतो. म्हणजे तू बघशील तर काही गव्हर्नमेंटचे एक म्हणजे तसा सगळ्याच गव्हर्नमेंटचा पुश असतो, पण भारतासारख्या ठिकाणी समजा एखाद्या गव्हर्नमेंटनी इन्फ्रास्ट्रक्चर पुश करायचं ठरवलं आणि त्याच्यावरती अलोकेशन केलं, त्याच्यावरती काही गोष्टी केल्या, जसं अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात गोल्डन क्वाड्रिलॅटरलची योजना म्हणजे रस्त्यांसाठी फार मोठी गोष्टी त्यांनी वर्कआउट केल्या होत्या. तर ती थीम जी चालली ती 2004 ते 2008 चालली. म्हणजे वाजपेयींचं सरकार त्यावेळेस नव्हतं, पण त्यांनी दिलेल्या पुशमधनं जी इकोसिस्टीम तयार झाली असेल तर त्या काळात 2004 ते 2008 इन्फ्रास्ट्रक्चर ही थीम खूप जोरात चालली. तर ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीमधनं सुद्धा याचा एखाद्या थीमचा उदय होऊ शकतो. ओके. सध्याचे ट्रेंडिंग थीमॅटिक फंड्स कोणती सेक्टर सध्या डिमांडमध्ये दिसतात? तो आता उल्लेख 3-4 क्षेत्रांचा केला, जसं डिफेन्स असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, असा सध्या काय ट्रेंडिंग दिसतंय तुला? सो आता गेल्या 2 वर्षातला अगेन हा हिस्टॉरिकल डेटा आहे, ह्याच्यावरून कोणी फ्युचरमध्ये हे चालतील असं नाही, पण थीमॅटिक फंड्स कसे परफॉर्म करतात किंवा त्यांचा परफॉर्मन्स कसा असू शकतो, तर निफ्टीचा 2 वर्षांचा CAGR समज 11-12% किंवा 10-11% घरात आहे, तर त्याच काळात डिफेन्स थीम्स मधल्या काही फंड्सनी अगदी 40% परतावा दिलेला आहे. मग PSU पण एक अशी थीम आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हटलं की फक्त बँकिंग डोळ्यासमोर येतं, पण मग त्याच्यात ऑइल अँड गॅस जसे ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत किंवा NTPC म्हणजे एनर्जी रिलेटेड सेक्टर्स आहेत, पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये असतील, पॉवर फायनान्स मध्ये असतील, LNG म्हणजे पेट्रोनेट LNG सारख्या कंपन्या असतील, अशा अनेक कंपन्या आहेत पब्लिक सेक्टर कंपन्या. सो गेल्या 2 वर्षांमध्ये या थीम्सनी पण खूप चांगला परतावा दिलेला आहे, जवळपास 25 ते 30% घरात आहे. सो प्रायव्हेट सेक्टरपेक्षा यांनी जास्त चांगलं केलेलं आहे गव्हर्नमेंट कंपन्यांनी, असं आपण म्हणू शकतो. त्याला कारणं काही असतील, त्या कारणांमध्ये मी जाणार नाही, पण ह्या प्रकारे बघितलं तसंच EV रिलेटेड काही थीम्स आहेत, म्हणजे एनर्जी नॅचरल रिसोर्सेस रिलेटेड थीम्स आहेत, ह्यांनी आउट परफॉर्मन्स दिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग थीम जे China+1 कोविड नंतर चाललं, तर ती थीम पण आता प्ले करताना दिसते कम्पेअर्ड टू निफ्टी. आता इथे फार महत्वाचं आहे की निफ्टीचं कॉम्पोजिशन तू बघशील निरंजन, तर आता 35% बँक आहेत, म्हणजे बँक्स आहेत, 10 ते 11% जवळपास ऑइल अँड नॅचरल गॅस साठीचं रिप्रेझेंटेशन आहे, जे फक्त एकच कंपनी देते म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. म्हणजे म्हणायला ते सेक्टर पण तो एकच स्टॉक तिथे आहे. फॉलोड बाय IT आहे, जवळपास 9 ते 10% वेटेज आहे, आणि मग ऑटो इंडस्ट्रीचं वेटेज आहे 6-7%. थोडंफार हेल्थकेअर असेल, पण जर का हेल्थकेअर, ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इथे मी ऑइल अँड गॅस पण म्हणणार नाही, IT आणि बँक्स या फक्त 5 सेक्टर्स मिळून 60 ते 70% जवळपास इंडेक्स बनलेला आहे, म्हणजे निफ्टी 50 आपण म्हणूयात. आता याच्यात समजा रिलायन्स चालला नाही, म्हणजे थीम्समध्ये कसं आहे, समजा मी थीम सिलेक्ट केली आणि त्याच्यात मी रिलायन्स इंडस्ट्रीज, ऑइल अँड गॅस इग्नोर केलं, गेल्या 2 वर्षात रिलायन्सचा परतावा नाही, पण इतर स्टॉक्सनी परफॉर्म केलं म्हणजे दुसऱ्या थीम्स मधल्या, आणि त्या थीम मध्ये मी इन्व्हेस्टर असेल तर मला फायदा होतो.
सो Right. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत ऍक्च्युली. हम्म. अर्थात हे जे काही घडलंय त्याच्यावरनं पुढे काय घडेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. पुढे काय बरोबर. घडेल हे आपल्याला तज्ज्ञांकडनं समजून घेतलं पाहिजे किंवा आपण त्यावरती अभ्यास केला पाहिजे. पण अशा थीम्स मागे चाललेल्या आहेत आणि हो. त्या थीम्स आहेत त्या अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देतात की त्या निफ्टीपेक्षा अधिक परतावा देतात काही कालावधीत. बरं. पण असं म्हटलं जातं फेमसली, म्हणजे हे वॉरेन बफेट यांनी सांगितलं किंवा खूप जणांनी सांगितलं की तुम्ही पॅसिव्ह इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करा अनेकदा, की का तर कदाचित ऍक्टिव्ह फंड मॅनेजर्सना बीट करणं अवघड असेल इंडेक्सला देखील. थीम्समध्ये मी म्हणेन की लॉंग टर्म मध्ये एखाद्या थीमनी कंटिन्युअस आउट परफॉर्म करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. ओके. म्हणजे त्यांची पण एक सायकल असते. आपण सायकलमध्ये कुठल्या क्षणी त्याच्यात गुंतवणूक करतो हे फार महत्वाचं आहे. सो डेफिनेटली थीमॅटिक फंड्स हे बाय अँड होल्ड नसावेत असं मी अच्छा. म्हणेन. हाच प्रश्न होता माझा. म्हणजे मग ती इन्व्हेस्टमेंटचा होरायझन किती असावा? म्हणजे ती शॉर्ट टर्म साठी पाहिजे का मिड टर्म, कसं सांगशील? एक असं आहे की वॉरेन बफेट म्हणतात की तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक कराल त्याच्याबरोबर तुम्ही यू मॅरी दॅट कंपनी. इथे मात्र ते लागू होत नाही. इथे आपल्याला म्हणायला लागेल की 5 ते 7 वर्षांचं होरायझन शक्यतो आपण ठेवावं. आणि सनराईज ते सनसेट असा एक प्रवास असतो कुठल्याही कंपनीचा साधारण किंवा सेक्टरचा. तर आपण सनराईज किंवा अगदी अर्ली स्टेजमध्ये एंट्री केली तर दॅट विल बी बेनिफिशियल. याचा अर्थ काय, जसं मी मगाशी म्हटलं की वाजपेयींच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर भर होता, रस्त्यांवरती भर होता, रस्ते किंवा ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती. तर त्या काळात जर का आपण गुंतवणूक केली असती तर 2004 ते 8 इन्फ्रास्ट्रक्चर थीम प्रचंड चालली. एक तर ग्लोबलीच बुलरन होती, सेन्सेक्सचा परतावा देखील अधिक होता, पण ह्या कंपन्यांनी खूप प्रचंड प्रमाणात परतावा दिला. म्हणजे सेन्सेक्स जवळपास त्या 4 ते 5 वर्षात वार्षिक 45% ग्रो झाला असेल, तर हे वार्षिक ऑलमोस्ट एनएव्ही डबल होत होती असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दिस वॉज अनहर्ड ऑफ. आणि मग त्याच्यामध्ये गुंतवणूक ज्यांनी 2008 साली केली असेल पीकला, त्यांना मात्र फक्त ब्रेक इव्हनला यायला पुढची 9 वर्ष थांबायला लागलं. सो म्हणून या फंड्समध्ये एंट्री जेवढी महत्वाची आहे तेवढीच एक्झिट देखील महत्वाची आहे. आणि ते बाय अँड होल्डवर कधीच आपण करू नये. मग ती बजवड किंवा तो ट्रेंड सेट होताच आपण या सेक्टरमध्ये आलो तर नक्की फायद्याचं ठरू शकतं. आणि मे बी ॲट द पीक ऑफ व्हॅल्युएशन्स वन शुड एक्झिट. आता याच्यात चॅलेंज हाच आहे की फॉर एक्झाम्पल डिफेन्समध्ये गेल्या 2 वर्षात चांगला परतावा मिळाला, तर मी अजून कंटिन्यू करावं का? कारण युद्धाचे ढग तसेच दिसणार, जागतिक अस्थिरता दिसणार आहे. तर ह्या काही गोष्टी व्हॅल्युएशनवर पण अवलंबून आहेत. म्हणजे परत एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की 99 साली .com बबलमध्ये विप्रोचं जे व्हॅल्युएशन होतं ते व्हॅल्युएशन परत येण्यासाठी 2019 साल उजाडलं. म्हणजे 20 वर्ष थांबायला लागलं. सो आपण ह्या गोष्टी बघणं महत्वाचंच आहे की व्हॅल्युएशन काय असतील आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. आणि ह्या सगळ्याचा खरं सांगशील तर आपल्याला अभ्यास नसतो, सामान्य गुंतवणूकदारांना देखील नाही, अनेकदा डिस्ट्रीब्युटर्सना देखील नाही. म्हणूनच थीमॅटिक फंड्स हे कधीही तुमची कोर स्ट्रॅटेजी नसावी, ते सॅटेलाइट म्हणून वापरले जावे. थोडक्यात म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ बाकी सगळा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, बाकी सगळ्या प्रकारचे मुख्यत्वे इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत आणि मग तुम्ही थीमॅटिक फंड्सकडे वळू शकता. बरोबर. सो तुमचा कोर पोर्टफोलिओ कशाचा बनला पाहिजे? मी फक्त इक्विटी फंडांचा विचार केला तर माझा कोर पोर्टफोलिओ हा एखाद्या फ्लेक्सी कॅप फंडासारखा किंवा मल्टी कॅप फंड, डायव्हर्सिफाईड फंड्स वरती फोकस्ड असला पाहिजे. आणि हार्डली 15 ते 20% मी थीमॅटिक फंड्स वापरायला पाहिजेत. त्यात सुद्धा मी सांगतोय 15-20% एकच थीमॅटिक फंड नाही, त्यातही 2-3 फंड्स. म्हणजे खरं सांगशील तर परत त्याच्यातही थोडंफार डायव्हर्सिफिकेशन अपेक्षित आहे. अनलेस अँड टिल इन्व्हेस्टर इज व्हेरी अग्रेसिव्ह आणि तो लॉसेस सहन करण्यासाठी तयार आहे. म्हणजे त्याचा रिस्क टॉलरन्स चांगला असेल. मी मागेही सांगितलं होतं तुमचा रिस्क टॉलरन्स काय, तर मी आज इन्व्हेस्ट केलेला पोर्टफोलिओ एका दिवसात समजा 30% जरी खाली गेला तरी मला चालणार असेल तर तो माझा रिस्क टॉलरन्स झाला. सो थीमॅटिक फंडमध्ये तुमचा रिस्क टॉलरन्स नक्कीच जास्त पाहिजे आणि पेशन्स पण फार महत्वाचे ठरतात. याच्यासाठीच मी कायम सांगतो की जेव्हा तुम्हाला एकदम पीस ऑफ माइंड हवा असेल तेव्हा डायव्हर्सिफाईड फंडांथ्रू गुंतवणूक केलेली जास्त चांगली. आणि अग्रेसिव्ह थोडं व्हायचं असेल तर मी म्हणेन की डायव्हर्सिफाईड मग स्मॉल मिड कॅप हे देखील अग्रेसिव्हच आहेत, मग त्यामध्ये पण गुंतवणूक करू शकता. पण थीमॅटिक हे त्यापेक्षाही अग्रेसिव्ह आहेत किंवा त्यापेक्षाही रिस्की आहेत, कारण तुम्ही नॅरो सेट ऑफ स्टॉक्स किंवा सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करत असता. राईट. युद्धाची चर्चा झाली तर युद्धाचे ढग अजूनही आहेच आहेत. जरी 2 आठवड्यांचा काय म्हणून आपण ब्रेक घेतलेला असला तरी परत काय होईल काही सांगता येत नाही. तर मग आत्ताच्या काळात थीमॅटिक फंड्सकडे वळलं
ही संधी आहे, जोखीम आहे खूप मोठी, कसं बघतोस तू? एक लक्षात घे की थीम परत वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हा. आत्ताच्या काळात, आत्ता तू युद्ध म्हणतोय, मग युद्धाच्या काळात डिफेन्स चाललाय आणि डिफेन्सचे पी आता खूप जास्त आहेत, व्हॅल्युएशन खूप जास्त आहेत. सो नॅचरली तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊनच डिसिजन घेतला पाहिजे. पण कदाचित दुसरी एखादी थीम असेल की जी खूप अट्रॅक्टिव्ह आहे, तिकडे तुम्ही नक्की गुंतवणूक करू शकता. ती कुठली हे आपल्याला माहित नाही. याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल, याच्यासाठी योग्य त्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यायला लागेल. अनेक थीम्स मागे परफॉर्मन्स चांगला दिला म्हणून आपण भविष्यात त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे तशीच एक थीम होती MNC फंडांची, की मल्टीनॅशनल कंपन्या. आता याच्यात तू बघशील तर अक्रॉस सेक्टर डायव्हर्सिफिकेशन आहे आणि मोस्ट ऑफ द कंपनीज आर मोनोपोलीज ऑर ऑलिगोपोलीज. म्हणजे आयदर एकच कंपनी किंवा एक 3-4 कंपन्या त्यांच्यात आहेत. मग FMCG म्हटलं तर डोळ्यासमोर चटकन येतं HUL आणि ITC, आणि मग डाबर असेल किंवा अजून काही कंपन्या असतील. सो 3-4 कंपन्या ती स्पेस डॉमिनेट करतात, हेविली डॉमिनेट करतात व्हॅल्युएशन वाईज सुद्धा. सर अशा थीम्स, आता MNC मध्ये एवढं सगळं होतं की कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगला आहे, HUL ITC सारख्या कंपन्या आहेत, म्हणजे आयदर दे आर मोनोपोलीज ऑर ओलिगोपोलीज, कॅश फ्लो जनरेटिंग आहेत, रेग्युलर डिव्हिडंड पेईंग आहेत, पण त्यांची व्हॅल्युएशन एवढी जास्त होती की आणि आजही आहेत, आणि ग्रोथ मात्र तेवढी दिसत नाही. सो किती जण आता कोलगेटच्या पेस्टचा व्हॉल्यूम किती वाढणार, सो जे प्राइस राईज त्यांना जी मिळेल महागाईनुसार तेवढा मिळेल, पण व्हॉल्यूम कंटिन्युअस वाढण्याची शक्यता आता नाही. म्हणजे बेसिक गरजांच्या इथे जे FMCG मधले स्पेस किंवा गुड्स अवेलेबल असतील त्या कंपन्यांमध्ये तेवढा आता कदाचित परतावा दिसत नाही. तर हे जर का बघितलं तर ह्या थीम्स चालतील नाही चालतील हे तुम्ही बघायला पाहिजे की ती इंडस्ट्री कुठल्या लेवलला आहे. म्हणजे ती सनराईज मध्ये आहे का, कदाचित EVची थीम तशी आहे, कदाचित आहे. मी परत म्हणतो की या माध्यमातून लगेच गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवू नये. डिफेन्स ही थीम कदाचित पीक व्हॅल्युएशनला आहे. सो गुंतवणूकदारांना असेस करायला लागेल की एवढे हाय PE जस्टिफाईड आहेत का. एक गंमत असते, कुठलाही ग्रोथ स्टॉक हा हायर PE-लाच अवेलेबल असतो, तो कधी स्वस्त नसतो. मग खरं त्यातून एखाद्या स्टॉक मधून बाहेर पडण्याची वेळ कोणती, तर त्याच्यासाठीचा एक खूप चांगला ट्रेंड फंड मॅनेजर्स फॉलो करतात, आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे की अर्निंग कधी स्लो डाऊन होईल. सो जेव्हा स्लो डाऊन होईल तेव्हा कदाचित ते त्या स्टॉकमधून किंवा त्या सेक्टरमधनं एक्झिट घेतील. असं होऊ शकतं की एखाद्या स्टॉकचा PE 50 ते 60 आहे, पण तो दर वर्षी 40-50% ग्रोथ देतोय, मग एखाद्या क्वार्टरमध्ये ती 30% आली आणि नंतर परत खाली आली, तर प्रॉफिट वाढतच आहे, 25% ग्रोथही चांगली आहे, पण मार्केटनी 40% ग्रोथ अज्युम केली. असं जर का असेल तर त्या थीम्समध्ये गुंतवणूक करताना ही काळजी खूप घेतली पाहिजे की त्याचं अनेकदा ह्या थीम्स पॉलिसी सेन्सिटिव्ह देखील असू शकतात. म्हणजे काय, तर एखाद्या गव्हर्नमेंटनी एखादा पॉलिसी डिसिजन घेतला, किंवा एक जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतोय की जेव्हा एखादं गव्हर्नमेंट निवडून येतं ना, तेव्हा पहिले 2-3 वर्ष त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरवर भर असतो, पण जसं इलेक्शन जवळ येतं तसं त्यांच्या पॉप्युलिस्ट स्कीमकडे ओढा जातो. हा एक ट्रेंड आहे. सो तुम्ही ह्याकडेही बघितलं पाहिजे, कारण गव्हर्नमेंटनी एखादा डिसिजन घेतला जो महत्वाचा आहे, त्या सेक्टरला तो डिस्ट्रॉय करू शकतो किंवा त्या सेक्टरला तो एक प्रकारे उभारी देऊ शकतो. त्यामुळे पॉलिसी सेन्सिटिव्हिटी बघायला पाहिजे. फंड मॅनेजरची एक्सपर्टीज पण महत्वाची आहे. फंड मॅनेजर एखाद्या थीममध्ये गुंतवणूक करत असताना अनेकदा असं होतं, तो एखाद्या सेक्टरचा अॅनालिस्ट असतो, त्याला त्याचा चांगला अभ्यास असतो, पण सडनली त्याला 4-5 इतर सेक्टर त्या थीमला अनुसरून त्यांच्यामध्ये गुंतवणूक करायची वेळ येते. तर कदाचित ती पण महत्वाची गोष्ट ठरू शकते की फंड मॅनेजरचा यातला अनुभव काय आहे, हे सगळं बघून थीममध्ये गुंतवणूक करावी. आणि ती गुंतवणूक करताना मी म्हटलं तसं तुम्ही त्याच्यात 15-20% ठेवलं तर तुम्हाला नक्की त्याचा जो जास्त, मी म्हणेन की एक प्रकारचा अनपेक्षित धक्का लागणार नाही पोर्टफोलिओला. सो एक्स्ट्रा रिटर्न्स मिळावेत, पण तो फक्त थोड्याच पोर्टफोलिओवर ते घ्यावेत. अदरवाईज खूप अग्रेसिव्हली गेलात तर कपाळमोक्ष होऊ शकतो, जो इन्फ्रास्ट्रक्चर फंड्समध्ये 2008 नंतर झालेला होता. राईट. तू आता बोलताना खूप महत्वाचे मुद्दे हायलाईट केले की व्हॅल्युएशन काय हे बघितलं पाहिजे. म्हणजे केवळ मोठ्या कंपन्याच आहेत सगळ्या त्या सेक्टरमध्ये किंवा त्या थीममध्ये, म्हणून त्यात डोळे झाकून गुंतवणूक करायची असं करून चालणार नाही. तर टायमिंगही महत्वाचं आहे. म्हणजे ती सनराईज फेजमध्ये आहे का ती थीम, हे सगळं बघायला पाहिजे. तर पण सामान्य गुंतवणूकदारांना तू म्हणलास तसं हे सगळ्या गोष्टी माहिती नसतात, आणि ते ज्या गुंतवणूक सल्लागारावर अवलंबून आहेत त्यालाही हे सगळं माहिती असेल का याची खात्री नसते.
मग अशा वेळेला आणखी एक्स्ट्रा प्रिकॉशन काय घेतली पाहिजे जर थीमॅटिक फंड्स कडे वळायचं असेल तर? सगळ्यात पहिलं तर मी म्हटलं जसं की तुमचा कोर पार्ट कधीच नसावा. हे सगळ्यात बेसिक आहे. हो. म्हणजे परत जरी आपण म्हटलं की थीमॅटिक फंड्स खूप फोकस किंवा नॅरो सेट्स ऑफ सेक्टरवरती जात असला तरी माझा पोर्टफोलिओ मात्र डायव्हर्सिफाईडच पाहिजे. सो 70-80% जर का मी कोर इन्व्हेस्टमेंट्स केल्या, ज्या मी पूर्वीही सांगितलं की तुम्ही मे बी लार्ज कॅप, मे बी स्मॉल कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप या फंडां थ्रू एक्सपोजर घेतला आणि हार्डली 15-20%च थीमॅटिक फंड्समध्ये गुंतवायत. त्यातही 2-3 फंड्स घ्यावेत. ह्या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे त्याचा रेग्युलर रिव्ह्यू घेतला जावा, कारण थीमॅटिक फंड्समध्ये हे खूप महत्वाचं आहे. एंट्री बरोबरच एक्झिटही महत्वाची आहे. सो तो कॉल टॅक्टिकल असू शकतो, तो स्ट्रक्चरल कधीच नसावा की घेतलं आणि तसंच ठेवलं असं नाही. तर त्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू अत्यावश्यक आहे. ऍटलिस्ट जो आपण थीमॅटिक फंडांच्या संदर्भात आपण बोलतोय, कदाचित कोरला तुम्ही तेवढ्या वेळा रिव्ह्यू केला नाही तरी चालेल. फंड मॅनेजरची एक्सपर्टीज, फंड मॅनेजरनी एक्झिट घेतली का हेही बघितलं गेलं पाहिजे. थोडक्यात काय तर गुंतवणूक सल्लागाराबरोबर याची चर्चा सतत झाली पाहिजे, रिव्ह्यू झाला पाहिजे. फंडाबद्दलचे ॲट्रिब्यूट्स कंटिन्युअस चेक केले पाहिजेत की याच्यात काही चेंजेस नाहीत ना. सो थीमॅटिक फंड हा रेग्युलर रिव्ह्यूचा विषय आहे, हे नक्की मी सांगेन. आणि ती काळजी तुम्ही घेतलीत तर तुम्हाला नक्की त्याच्यात थोडा अधिक परतावा मिळू शकतो. एकच प्रश्न मला देतोय आता की जर सनराईज फेजमध्ये आहे एखादी थीम असं जर दिसतंय, मग त्यात लमसम इन्व्हेस्टमेंट करणं हे योग्य ठरू शकतं का SIPच्या रूटनी करणं जास्ती बेटर आहे? परत हा व्हॅल्युएशनचा गेम आहे. तुम्हाला वाटतंय की सनराईज आहे आणि व्हॅल्युएशन आत्ताच अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत तर लमसम करण्यास हरकत नाही. पण तुम्ही सर्टन नसाल तर कधीही STP किंवा SIP रूट हा योग्य. परत STPचा पिरियड सुद्धा म्हणजे कालावधी सुद्धा तुम्ही कंटिन्युअस चेंज करू शकता. म्हणजे कधी कधी असं असतं की तुम्ही 1-2 वर्षाची अनसर्टन्टी दिसत असेल तर 1-2 वर्षाची STP तुम्ही लावू शकता. पण असंही होऊ शकतं जसं आत्ताचं युद्ध होतं, ही टेम्पररी फेज राहील असं वाटल्यामुळे आम्ही अनेकदा गुंतवणूकदारांना हे सांगत राहिलो की तुमचा STPचा पिरियड हा 3 ते 4 महिनेच ठेवा, तो पूर्वीसारखा 1-1-1.5 वर्षांचा ठेवू नये. व्हेरॅज ऑक्टोबर 24 किंवा 25 मध्ये आम्ही 2-2 वर्षांच्या देखील STP केल्या होत्या. सो हा एक मी म्हटलं जसं की थोडाफार गुंतवणूक सल्लागाराचा अनुभव. फंड मॅनेजर्स पण याबद्दल खूप खरं सांगू तर विजनरी असतात असं मी म्हणेन. म्हणजे एक गंमत आहे निरंजन, मी हे मागील पॉडकास्टमध्ये पण सांगितलं असेल पण आता आवर्जून सांगतो. बिहेवियर कसं काम करतं बघ. जेव्हा फंड मॅनेजर खूप बुलिश असतात ना तेव्हा आम्ही त्यातून कॉन्फिडन्स घेतो आणि गुंतवणूकदारांना पुश करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यात आम्ही थोडे साशंक असतानाच ते बुलिश असतात. मग आम्ही गुंतवणूकदारांना सांगतो तेव्हा गुंतवणूकदार अजून साशंक असतो. खरं सांगायचं तर फंड मॅनेजर सांगतोय म्हणजे 2 वर्षांपूर्वी मला आठवतंय की गोल्ड फंडांमध्ये गुंतवणूक करा. सो प्रिशियस मेटल्स वॉज कन्सिडर्ड ॲज अ थीम बाय मेनी ऑफ द फंड मॅनेजर्स आणि त्यांनी मल्टी ॲसेट फंड्स लॉन्च केले. ठीक आहे, आम्ही इक्विटीच्या म्हणजे ॲज अ डिस्ट्रीब्युटर इक्विटीचा एक्सपिरियन्स बघून आम्ही अजूनही त्या थीम्स बद्दल साशंक आम्ही थोडाफारच सजेस्ट केलं आणि गुंतवणूकदार तर त्याच्याकडे बघायलाही तयार नाही. म्हणजे हा फरक आहे. आणि त्याच्याच उलट सेंटिमेंट पण असते की 2024 मध्ये अनेक फंड मॅनेजर हे कम्प्लिटली निगेटिव्ह होते मिड कॅप आणि स्मॉल कॅप त्यांच्या व्हॅल्युएशन्सवरनं. आम्ही हे डिस्ट्रीब्युटर म्हणून किंवा मिडलमन म्हणून आमच्याही लक्षात आलं की फंड मॅनेजर्स जे सांगतात ते योग्य आहे तर आपण थोडं स्लो जावं. पण गुंतवणूकदारांचा मात्र त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली वेगळा आणि ते कम्प्लिटली अग्रेसिव्ह होते. सो हे जे आहे SIP का STP ह्याच्यात शक्यतो मी परत एकदा सांगितलं की तुम्ही कुठल्या फेजमध्ये आहात, व्हॅल्युएशन्स काय आहेत आणि तुम्ही सल्लागाराचा सल्ला घेऊन हे काम केलं, कारण त्यांना थोडेफार इन्साइट्स असू शकतात फंड मॅनेजर्सकडनंही ती मिळत असतात की साधारण पिरियड कसा असावा किंवा काय आउटलुक आहे. तर ह्याचा अभ्यास गुंतवणूकदारांनी केला ना तर ते फायद्याचं आहे. नॉर्मली एक बेसिक प्रिन्सिपल मी सांगतो की माझ्याकडे आज लमसम असेल तर मी लमसम करावं, कारण लमसमचं कंपाऊंडिंग हे नेहमी जास्त आहे. मग ते उगाचच SIP किंवा STP रूटनी फार लॉंग टर्म मध्ये आत येण्यात पॉईंट नाही. हे खूप महत्वाचं आहे. सो लमसम असेल तर लमसम करावं, SIP असेल तर SIP करावी. थीमॅटिक फंड्समध्ये व्होलॅटिलिटी जास्त आहे. नॉर्मली व्होलॅटिलिटी जास्त असेल तर त्याच्यात थोडी अग्रेसिव्ह SIP केली तरी हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की पुढच्या बुल मार्केटपर्यंत तुमचं ॲव्हरेजिंग चांगलं होऊ शकतं. म्हणजे युनिट्समध्ये जर का तुम्हाला जास्तीत जास्त युनिट्स मिळाव्या असं हवं असेल तर थीमॅटिक फंडांची SIP ही फायदेशीर ठरू शकते, कारण त्यांची व्होलॅटिलिटी किंवा आपण ज्याला स्टँडर्ड डेव्हिएशन
मध्ये आम्ही ते जज करतो, ही डायव्हर्सिफाईड फंडांपेक्षा जास्त आहे. आणि वोलॅटिलिटी ही अजात शत्रू आहे. स्टॉक मार्केटमध्ये वोलॅटिलिटी ही ठरलेलीच आहे. त्याच्यावर मात तर तुम्ही करणार नाही, तर त्याचा हँडशेक करायचा म्हणजे SIP करायची. वा. तू बोलताना ईव्हीचा उल्लेख केलास, तर ईव्ही जशी थीम आहे तशा अशा सनराईज थीम्स काही दिसतात अजून, म्हणजे AI असेल? सो सध्या सनराईज नाही, ओल्ड थीम आहे, पण डिफेन्स थीम जोरात आहे. ठीक आहे. तसं AI साठी लागणाऱ्या चिप्स, सेमी कंडक्टर रिलेटेड ही थीम उदयाला येते. पण भारतात या सगळ्यांना एक्सपोजर घेण्याचं प्रमाण खूप लिमिटेड आहे. आता इथे गंमत कशी आहे लक्षात घ्या निरंजन, साधारण आपला जो GDP आहे तो जवळपास $4 ट्रिलियन आहे आणि तेवढाच आपला जवळपास मार्केट कॅप आहे, थोडीफार जास्त. सो मी असं धरलं की भारताची मार्केट कॅप 100 आहे, तर त्याच्यात 65% लार्ज कॅप आहेत आणि एक पुढचे 20% हे मिड कॅप आहेत. म्हणजे भारतातल्या टॉप 100 कंपन्या 65%, 101 ते 250 याचं वेटेज कुठेतरी 15 ते 20% म्हणजे 85 झाला आणि उर्वरित सगळ्या स्मॉल कॅप्स आहेत. सेन्सेक्समध्ये जर का बघितलं म्हणजे जे 65% आहेत हा लार्ज कॅपचा पोर्शन आहे, त्याच्यात सेन्सेक्स निफ्टीमध्ये 35% बँकिंग आहे. मी हे थोडं डिटेल सांगतोय. सो असं धरून चाल हाच रेप्लिका आहे. सो भारतात डॉमिनंट थीम मी म्हणायला गेलो तर सर्व्हिसेस आहे. ॲज अ नेशन ऑल्सो आपली GDP हा जास्तीत जास्त सर्व्हिसेसवरतीच अवलंबून आहे. म्हणजे तो 50%हून जास्त आता कॉन्ट्रीब्युट करतोय. ही गोष्ट चायनाची बघितली तर चायना जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंगवर अवलंबून आहे. US जर का आपण अनालिसिस केलं तर S&P 500 मध्ये 33% वेटेज हे ITचं आहे, पण तिथल्या IT कंपन्या प्रॉडक्टमध्ये आहेत. भारतातल्या ज्या IT कंपन्यांचं वेटेज आहे ते 10%, पण त्या सर्व्हिसेसमध्ये. तिथे दुसरं जे सेक्टर आहे ते फायनान्शियल सर्व्हिसेस आहे, तिथे 12% वेटेज आहे. भारतात ते वेटेज 35%. म्हणजे वेटेजेसमध्ये आपलं टेक्नॉलॉजी आणि बँकिंग एक्झॅक्टली अपोजिट आहे. व्हेरएज आणि IT मध्ये त्यांचं प्रॉडक्टवरती थीम अवलंबून आहे, तर आपली सर्व्हिसेसवरती आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर जगात काही थीम्स उदयाला येतात, भारतात काही ट्रेंड्स किंवा थीम्स उदयाला येणार आहेत. कन्झम्पशन ही भारतात एक अशी थीम असेल, त्यातलेही डिस्क्रिशनरी कन्झम्पशन और डिजिटल इंडिया म्हणजे डिजिटल फुटप्रिंट असलेल्या कंपन्या, या अशा काही थीम्स उदयाला येतात. आता तू डिजिटलमध्ये बघशील तर इटर्नल किंवा झोमॅटो ही एक कंपनी आहे, तशीच पॉलिसी बाजार किंवा PB इन्फोटेक ही कंपनी आहे, तशीच अजून कुठले नोकरी किंवा आपण शादी.com म्हणजे इन्फोएज नावाची कंपनी आहे, ही कंपनी पण डिजिटलमध्ये येणार आहे. ह्यांचे सेक्टर्स कम्प्लिटली वेगवेगळे आहेत तू जर का बघशील तर, किंवा त्यांच्या ज्या सेक्टर्सवरती अवलंबून आहेत ते सेक्टर्स पण वेगळे आहेत. सो थीम्स भारतात उदयाला येणार असेल त्या डिजिटल असेल, कन्झम्पशन असेल, ग्लोबली सेमी कंडक्टर रिलेटेड असतील, भारतात आणि ग्लोबली डिफेन्स रिलेटेड गोष्टी असतील, एनर्जी किंवा अल्टरनेट एनर्जी कॅन बी अनदर थीम. या सगळ्या थीम्सला आपण इमिजिएटली एक्सपोजर घेऊ शकू असं नाही. म्हणजे भारतात तेवढं मार्केट कॅप किंवा तेवढं गोष्ट अवेलेबल आहे असं मी म्हणणार नाही. सो AI थीम आहे, पण भारतात त्याचा प्ले डायरेक्ट अवेलेबल नाही. म्हणजे प्रॉडक्ट लेवलला मी सांगतोय, कारण आपल्याकडे सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरर पण नाहीत, ज्या म्हणजे चिप्सची इकोसिस्टम झाली किंवा तसे AI कंपन्या म्हणजे ChatGPT किंवा OpenAI सारख्या कंपन्या पण नाही, किंवा अँथ्रोपिक सारख्या कंपन्या आपल्याकडे नाहीत, किंवा NVIDIA सारखी कंपनी आपल्याकडे नाही. पण चिप डिझाईन मात्र मी ऐकलंय की केलं जातं कुठे तर बँगलोर बेस्ड काही कंपन्या आहेत, त्या म्हणजे चिप डिझाईन मध्ये आपला हिस्सा खूप मोठा आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग मात्र, सो आपण डिझाईन करून देतोय, मॅन्युफॅक्चरिंग मात्र कुठे होत आहे, तैवानला होत आहे किंवा इतर ठिकाणी होत आहे. सो ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतील आणि मग इथे इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग हीच एक थीम बनते. म्हणजे मग तिथून तुम्हाला ह्या गोष्टींचा एक्सपोजर घेता येईल. सो हे इन्व्हेस्टिंग अब्रॉड किंवा ग्लोबल इन्व्हेस्टिंग ही थीम सुद्धा आता गिफ्ट सिटी माध्यमातून गव्हर्नमेंट पण एक प्रकारे पुश करते. सौरभ मुखर्जी म्हणून एक गुंतवणूक तज्ज्ञ आहेत आणि ही इज ऑल्सो अ फंड मॅनेजर. त्यांनी खूप छान पुस्तकं पण लिहिली आहेत. तर त्यांनी मध्ये खूप छान अनालिसिस आम्हाला सांगितलं की आपलं बरंचसं स्पेंडिंग हे कशात होतंय तर डॉलर बेस्ड होतंय विदाऊट आवर नॉलेज. मग आपण क्रूड घेतो तेही डॉलर बेस्ड आहे, गोल्ड इम्पोर्ट करतो तेही डॉलर बेस्ड आहे, आपण ज्या विमानांमधनं फ्लाय करतो तेही डॉलर्समध्येच विकत घेतलेली असतात, आपण जे नेटफ्लिक्स अमेझॉन कन्झ्युम करतो तेही डॉलर रिलेटेडच आहे. आपल्याला दिसताना आपण INR मध्ये गोष्टी करतोय. सो मग इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग ही थीम बनू शकते आणि तिकडे तुम्ही गेलात तर मग अनेक नवनवीन थीम्स तुम्हाला मिळू शकतात. भारतात आत्ता येणाऱ्या थीम्स आहेत ना, या बऱ्याचशा कन्झम्पशन ओरिएंटेड
थोडंफार मॅन्युफॅक्चरिंग, थोडंफार डिफेन्स अशा आहेत. पण एक ब्रॉड बेस्ड अजूनही आपल्याला जी सनराईज सेक्टर्स आहेत ग्लोबली त्यामध्ये एक्सपोजर घेण्याला लिमिटेशन्स येत आहेत. विपुल, आता थीमॅटिक फंड्सवर काही रॅपिड फायर्स घेऊ आपण. एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर देणं अपेक्षित आहे. पहिला प्रश्न, थीमॅटिक फंड म्हणजे नशिबाची लॉटरी का डोकेदुखीची सुपारी? नशिबाची लॉटरी. ईव्ही थीम, भविष्यात गाडी धावेल की फक्त पोर्टफोलिओ? दोन्ही. थीमॅटिक फंडात जर चुकून पैसे अडकले तर सबूर की देवाला साकडं? देवाला साकडं. गुंतवणूक सल्लागार की युट्यूब व्हिडिओ, कोणावर जास्त विश्वास ठेवायचा? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, गुंतवणूक सल्लागार. लमसम गुंतवणूक थीमॅटिक फंडात, धाडस की अति आत्मविश्वास? धाडस. तुमचा फेवरेट इन्व्हेस्टर जो प्रॉफिट कमावतो की जो लॉस लपवतो तो? प्रॉफिट कमवत होतो. थीमॅटिक फंड आणि लग्न दोन्ही मध्ये टायमिंग चुकलं तर आयुष्यावर पश्चाताप? प्रश्नच नाही. बिग बॉस पॉडकास्ट पाहणारे, हा एक वेगळा प्रश्न आहे. बिग बॉस पॉडकास्ट पाहणारे कोण आहेत? स्मार्ट इन्व्हेस्टर आहेत की फ्युचर करोडपती आहेत? फ्युचर करोडपती आहेत. येस. हा विषय थोडा कॉम्प्लेक्स आहे पण तितकाच इंटरेस्टिंग आहे हे तू जे एक्सप्लेन केलंस पूर्ण एपिसोडमध्ये त्याच्यावर जाणवलं. त्यामुळे थीमॅटिक फंड्स हे असावेत पोर्टफोलिओमध्ये, पण त्याचं पर्सेंटेज किती असावं तेही तू सांगितलंस. सध्याच्या युद्धजन्य स्थितीमध्ये कसं बघायला पाहिजे थीमॅटिक फंड्सकडे आणि रूट काय असावा इन्व्हेस्टमेंटचा, म्हणजे डायरेक्ट करावं, म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट करावी का SIPच्या माध्यमातून, असे सगळे मुद्दे तू कव्हर केलेस. मला खात्री आपल्या प्रेक्षकांनाही यातनं खूप नवीन इन्साइट्स मिळाले असतील. तरी पण तुमच्या मनात जर थीमॅटिक फंड्स विषयी या एकूणच सेक्टर विषयी काही शंका असतील, प्रश्न असतील, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.